दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कोकणाच्या बाजूला लागलेलं एक लहानसं गाव, 4 रस्ते, एक जुना बस स्टॉप, मंदिर आणि गावाच्या टोकाला ते म्हणजे स्मशान. स्मशान असं की लोक नावही घ्यायला घाबरायचे, कारण ते स्मशान जुनं नव्हतं, ते जागृत होतं. त्या स्मशानात काम करणारा एक माणूस होता. त्याचं नाव भिवा कांबळे. दिसायला अगदी साधा, पातळ अंगकाठी, काळवंडलेली त्वचा, कायम मळलेला पांढरा सदरा. डोळे बघितले की वाटायचं हा माणूस खूप काही पाहूनही बोलत नाही. भिवा अगदी शांत होता. गावात कोणी मेलं की तोच पुढे. चिता रचणं, लाकडं लावणं, राख उचलणं, एक भावनाही नाही. ना रडणं, ना चेहऱ्याचा बदल. लोक म्हणायचे स्मशानाचा माणूस तसाच असतो. पण रात्री भिवा कोणाच्याच घरी दिसत नसे. ना त्याच्या झोपडीबाहेर, ना रस्त्यावर, ना दारात बसलेला. आणि हे 1-2 दिवसाचं नव्हतं, हे वर्षानुवर्ष चालू होतं. गावात सगळ्यांना माहीत होतं भिवा दिवसा दिसतो, पण रात्री नाहीसा होतो. कोणी विचारायची हिंमत करत नसे. एकदा एका दारू पिणाऱ्या माणसाने विचारलं होतं, भिवा, रात्री कुठं असतोस रे? भिवा हसला आणि फक्त एवढंच म्हणाला, रात्री मला राहायला जागा मिळते. त्या माणसाचं तोंड बंद झालं, कारण भिवाच्या आवाजात उपरोध नव्हता, त्यात सवय होती. एक दिवस गावात मोठा मृत्यू झाला. अपघात. एकाच कुटुंबातील 3 लोक. रात्री उशिरा अंत्यसंस्कार ठरले. गावकऱ्यांनी टाळाटाळ केली. अंधारात नको. पण भिवा म्हणाला, वेळेवर चिता पेटली नाही तर ते वाट पाहत राहतात. कोणी विचारलं नाही कोण. त्या रात्री स्मशानाकडे जाणाऱ्या वाटेवर पहिल्यांदाच असं झालं. भिवा चालत होता पुढे आणि मागे पावलांचा आवाज 4 जणांचा होता. पण मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं. हवा अचानक बदलली. लाकडं जळायच्या आधीच धूर वर जात होता आणि तेव्हा स्मशानाच्या झाडामागून कोणीतरी कुजबुजलं, आज उशीर झालाय भिवा. पण भिवा थांबला नाही. त्याने फक्त चितेकडे पाहिलं आणि म्हणाला, मला माहीत आहे, पण आज 3 आहेत. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला, कारण त्याला कोणी काही विचारलेच नव्हतं. त्या रात्रीनंतर भिवा आणखी बदलला. तो दिवसा जास्त शांत झाला आणि रात्री गावाच्या बाहेरच्या लोकांनी सांगायला सुरुवात केली, स्मशानात कोणी एकटंच फिरायचं नाही. गावाच्या बाहेर विहिरीजवळ राहणाऱ्या एका म्हाताऱ्या बाईने सांगितलं, काल रात्री स्मशानात दिवे पेटलेले दिसले, पण चिता मात्र नव्हती. स्मशानात दिवे पेटलेले असतील तर अर्थ एकच, कोणीतरी जागं होतं. भिवा सकाळी नेहमीसारखा कामावर आला. चेहरा निर्विकार, पण त्याच्या हातावर राख चिकटलेली होती, खूप जास्त. जणू त्याने एक नाही, अनेक चिता हाताने उचलल्या होत्या. एक तरुण मुलगा, गोपाळ, ज्याचं वय अजून 17चं, त्याने धाडस केलं. तो म्हणाला, काका, काल रात्री आवाज आले, कोणीतरी रडत होतं. भिवाने पहिल्यांदाच त्याच्याकडे सरळ पाहिलं आणि म्हणाला, रडणं नाही ते आठवण काढणं असतं. गोपाळ थिजला. त्याला कळेना, मेलेले आठवण काढतात. त्या दिवसांनंतर गावात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. एखाद्या घरात रात्री चूल आपोआप विजायची, कुत्री स्मशानाच्या दिशेला तोंड करून रडायची आणि सर्वात भयंकर,
काही लोकांना स्वप्नात भिवा दिसू लागला, पण भिवा म्हणून नाही, तो तिथे उभा असायचा स्मशानात. पण त्याच्या मागे अनेक लोक उभे असायचे, ज्यांचे चेहरे अर्धे जळालेले, हात पाय वाकडे, तोंड उघडलेले, पण आवाज नाही. एक बाई झोपेत किंचाळली, ते माझं नाव घेत होते, खरी चल म्हणत होते. पण त्या लोकांना गावात कोणी मेल्याचं माहीत नव्हतं. त्या रात्री गोपाळने एक विडक काम केलं. तो भिवाच्या मागे गेला. अंधार, स्मशानाकडे जाणारी वाट, पाऊस नाही, पण जमीन ओली. भिवा चालत होता पुढे, हातात काठी, आणि त्याच्या सावलीत इतर सावल्या मिसळत होत्या. गोपाळने झाडामागून पाहिलं. स्मशानात भिवा थांबला. त्याने काठी टेकवली आणि म्हणाला, आज नवीन आहे. तेवढ्यात चितेच्या राखेतून कोणीतरी उभं राहिलं. पूर्ण माणूस नाही, अर्ध शरीर, कंबरेखालचा भाग गायब, तोंडावर मांस लटकलेलं. ते बोलले. रस्त्यात अडकलो होतो. गोपाळच्या तोंडातून आवाजच निघेना. तो रडूही शकत नव्हता. भिवा म्हणाला, रात्री घरात परतायचं असतं. इथे थांबलात तर विसरलं जातं. तो माणूस चितेत परत गेला आणि भिवा चितेच्या मध्ये बसला. गोपाळ पळत पळत घरी आला आणि दुसऱ्या दिवशी तो तापाने अंथरुणावर पडला. डोळे उघडे, पण कोणालाच ओळख नाही. तो फक्त एकच वाक्य पुटपुटत होता, त्याने परत आणतो, पण घरी नाही. गोपाळ 8 दिवस अंथरुणाला खिळला. डोळे उघडे, पण कोणालाच पाहत नव्हते. तोंड हलत होतं, पण शब्द नव्हते. जणू त्याचा आवाज कुठेतरी अडकला होता. 9व्या दिवशी तो अचानक उठून बसला. आईकडे पाहून म्हणाला, तो मला घेऊन जात नाही, तो मला सोडवतोय. त्या एकाच वाक्यानंतर गोपाळचा श्वास थांबला. डॉक्टर म्हणाले, भीतीमुळे हृदय बंद. पण गावातल्या एका माणसाने थेट सांगितलं, भीती नाही, स्मशान त्याला ओळखायला लागलं होतं. गोपाळच्या मृत्यूनंतर भिवा दिसला नाही, ना दिवसा, ना स्मशानात, ना त्याच्या झोपडीजवळ. पहिल्यांदाच गावात चर्चा झाली, भिवा गेला कुठे. 3 दिवसांनी गावात एक जुना कागदांचा कट्टा सापडला. स्मशानामागील मोडक्या खोलीत. त्या कागदांवर नाव होतं, भिवा कांबळे, पण मृत्यू दिनांक 25 वर्षांपूर्वीचा. कारण लिहिलेलं होतं, स्मशानात चिता पेटवताना स्वतःचा जळून मृत्यू. लोकांना धक्का बसला. मग प्रश्न आला, मग गेली 25 वर्ष काम कोण करत होतं? त्या रात्री सगळ्यात वृद्ध माणसाने सत्य सांगितलं. तो म्हणाला, भिवा मेला तेव्हा त्या रात्री स्मशानात 7 मृतदेह पडले होते. कोणी चिता पेटवणारा नव्हता आणि ते 7 जाण्यास तयार नव्हते. त्या रात्रीपासून भिवा माणूस नव्हता, तो झाला राहून गेलेल्यांचा रखवालदार. पण खरी गोष्ट तर अजून बाकी आहे. 10व्या दिवशी गोपाळच्या घरासमोर राखेची एक रेषा दिसली आणि त्या राखेत लहान पावलांचे ठसे होते. भिवाच्या झोपडीकडे नाही, स्मशानाकडे. गावकऱ्यांना समजलं, भिवा कधीच कोणाला घेत नव्हता. तो फक्त ज्यांचा वेळ झाला होता त्यांना परत पाठवत होता. पण गोपाळ चुकून पाहिलेला नव्हता. गोपाळचं नाव आधीच नोंदवलेलं होतं, कारण 25 वर्षांपूर्वी त्या 7 मृतांमध्ये एक लहान मुलगा होता. तोच गोपाळ. तो तेव्हाच मेलेला होता. फक्त इतकी वर्ष भिवाने त्याला इथे धरून ठेवलं होतं. आज स्मशान रिकामा आहे. भिवा नाही, आवाज नाही. पण जेव्हा गावात कोणी मरतं
चितेवर पहिली ठिणगी पडण्याआधी कोणीतरी कुजबुजतं. आता ठीक आहे, रात्री राहायला जागा मिळाली. जर तू हे ऐकून शांत बसलास तर गोष्ट अपुरी आहे. पण जर आज रात्री स्मशानाच्या दिशेने एक अतिरिक्त सावली दिसली, ती भिवाची नाही, ती तुझी आहे. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.